I can't wait to see that crazy Ketkar lose today in front of everybody. Wow, मज्जा येणार आहे. तुला माहितीये ती जाई ना सईला असं एका मिनिटात हरवून टाकेल. What are you talking about? What? You mean you don't know this? जाई आणि सईची कॉम्पिटिशन होणार आहे. And whoever wins is going to be your bride. अशी माझी आणि त्या क्रेझी केतकरची बेट लागली. But Mom, what is the need to do all this? You know, मला सई आवडते. ही आयडिया माझी नाही, त्या क्रेझी केतकरची आहे. सो तुला जे काही विचारायचं असेल ना तर प्लीज त्याला जाऊन विचार. And he is going to regret this a big time. तू रेडीच कशाला झालीस यासाठी? Because I am 100% sure जाईच जिंकणार आहे. आणि तसंही I want to teach him a lesson. You will see जाई कशी जिंकते आणि ती कशी हरते ते. मग हे सगळं करून काय प्रूव्ह करणार आहेस तू? I am not going to marry जाई. मग काय त्या काकूबाईशी लग्न करणार आहेस का तू? जाई जोशी इज परफेक्ट फॉर यू. शी इज द राईट गर्ल. आणि तसंही आज तुमचं लग्न ठरेलच. लेट मी जस्ट कॉल हर अप. Hello. Hi Zai, how are you? Listen, are you free today in the evening, say by 5 p.m? Can we meet up? Yes, ma'am. Great. ऐक मी सांगते काय झालंय. तुझी आणि त्या काकूबाई सईची कॉम्पिटिशन होणार आहे. हे सगळं क्रेझी केतकरने ठरवलंय. कॉम्पिटिशन? येस, कॉम्पिटिशन. नाही टेन्शन घेऊ नको. अगदी सोपी कॉम्पिटिशन आहे ग. मी तुला सगळं एक्सप्लेन करते. जी मुलगी जिंकेल ती नॅकशी लग्न करणार आहे असं ठरलंय. यू डोंट वरी. या मॅम. तू इथे ये, मी तुला सगळ्या डिटेल्स एक्सप्लेन करते. आणि अजिबात घाबरू नको. आय एम शुअर तू जिंकणार आहेस. आय विल सी यू. ओके, बाय मॅम. बाय. जाई डिरेक्टली कॉम्पिटिशनलाच येणार आहे. तसंही तिला प्रॅक्टिसची काही गरज नाहीच आहे. शी इज गोइंग टू विन. तुम्ही सांगितलेला उतारा लिहून झालाय. वा, सुंदर झालंय मराठी भाषांतर. अहो, भाषांतराचा सराव करून घेताय की काय तिच्याकडून? अहो, आता स्पर्धा म्हटल्यानंतर सराव करायला नको? हो हो हो, घ्या घ्या, करून घ्या. हा. आज ती जाई जोशी हारलीच पाहिजे. आपल्या सईच्या नखाची तरी सर आहे का त्या जाई जोशीला? नुसता आपला पाश्चात्य पेहराव केला आणि फाड फाड इंग्रजी बोललं म्हणजे आपण सगळं जग जिंकलं असं वाटतं यांना. आज कळेल तिला तिची खरी लायकी काय येते. सई बाळा, तुला स्वयंपाकाचा सराव करायची काही एक गरज नाहीये. कारण तू डोळे मिटून जरी केलास ना तरी सुद्धा हरवशील तू तिला. आता राहिला प्रश्न सामान्य ज्ञानाचा. त्याचा सराव व्हायलाच हवा. अहो, त्याचा कसा आता सराव करून घेणार तुम्ही? तुम्ही जरा गप्प बसाव. आहे माझ्याकडे पुस्तक. सई बाळा, तुझ्या प्रेमासाठी तुला हे युद्ध जिंकायचंय आणि ते जिंकण्यासाठी तुला कसून मेहनत करायची. हो अप्पा. सई, आता मला सांग, टिंबकटू कुठं आहे? टिंबकटू? ते काय असतं? ते सई सांगेल. तुम्ही जरा गप्पा बसा. हो. अप्पा, मला असं वाटतं हे एक शहर आहे. बरोबर. माली नावाच्या एका दळभद्री देशात आहे हे शहर. अहो, माली तुमच्या बहिणीचं नाव आहे. दळभद्री कसं असेल? हो, सौभाग्यवती, तुम्ही तुमच्या तोंडाला जरा विश्रांती देता का? हो हो. सई, आता मला सांग, न्यूझीलंड नावाच्या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? हे माहितीये मला अप्पा. किवी. अगदी बरोबर. अशीच अचूक उत्तर दे आणि पराभूत कर त्या जाई जोशीला. ती करणारच आहे हो. मी तिला जेवणातच असं काहीतरी खाऊ घालते की ताकद वाढेल तिची. आलेच मी. तू आणि जाई कुस्ती खेळणार आहात असं वाटतंय की काय तुझ्या आजीला?
ही स्पर्धा आहे बुद्धिमत्तेची आणि गुणांची, आणि त्यात तू जिंकणारच आहेस कारण तू माझी नात आहेस. आता येऊच दे त्या जाई जोशीला. आजच्या या स्पर्धेत मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. अहो फार नाहीये कोणी. थांबा. तर आज परत एकदा सिद्ध होणार आहे स्वदेशी संस्कृती आणि स्वदेशी संस्कार हेच सर्वश्रेष्ठ आहेत. पण त्यासाठी आपल्याला काही पळ थांबावं लागणार आहे. स्वयंपाक, मराठी भाषांतर आणि सामान्य ज्ञानाची स्पर्धा ही सई केतकर आणि जाई जोशी या 2 स्पर्धकांमध्ये होणार आहे. तेव्हा आजच्या स्पर्धेच्या परीक्षक आहेत सौभाग्यवती देवकी विश्वासराव केतकर. इरावतीबाई, स्पर्धेला आता काही पळच बाकी आहेत. कधी येणार आहे तुमची स्पर्धक? शी मस्ट बी ऑन हर वे. शील बी हिअर एनी मोमेंट नाउ. हो, पण मग कधी? का वेळेवर जायची सवय नाहीये तिला? का घाबरून माघार घेतली तिनं या स्पर्धेतून? कशाला टोमणे मारायचे उगीच. आता परवानगी दिली आहे ना सई नचिकेतच्या लग्नाला. हो ना. उगाच नको तिकडे नको ते बोलत बसतात. पण आई, सई आणि नचिकेतला परवानगी दिली असली ना तरी आप्पा सहजासहजी होऊ देणार नाहीत. मला तर कधी कधी वाटतं ना आप्पा नचिकेतला स्वीकारल्याचं नाटकच करतायत. अगं नाटक असतं तर मला समजलं असतं ना, पण यावेळी अगदी मनापासून परवानगी दिली आहे त्यांनी. Why is her phone switched off? This is disgusting, Nak. What is happening? काय झालं इरावतीबाई? येते का तुमची स्पर्धक? का सईच्या बाजूने निकाल जाहीर करूया? इतकी घाई करायची काय गरज आहे? We'll wait for 5 more minutes. ठीक आहे, मग काही पळ आपण वाट बघूया, अन्यथा सईला विजयी घोषित करूया. बराच वेळ वाट बघितली, नाही आली तुमची स्पर्धक. परीक्षक बाई, बघितलत ना स्पर्धेला कशी घाबरली ती जाई जोशी. आता वेळ न दवडता सईला विजयी म्हणून घोषित करा. स्वदेशी आप्पा केतकरला हरवणं इतकं सोपं नाहीये इरावती देशपांडे, लक्षात असू दे. God, how can she do this? I didn't expect this from her. जाई कॉम्पिटिशनला आलीच नाही. अरे असं कसं करू शकते ती? आणि आता फोन स्विच ऑफ लागतोय. Mom, just forget it, okay? She ditched me, Nak. And I'm really upset. Just leave it, okay? आणि आता सईला एक्सेप्ट करावं लागेल तुला ॲज युअर डॉटर इन लॉ. दॅट वॉज द डील. सो देणार आहेस ना परमिशन? आता हे सगळं आत्ता का बोलतोय आपण? आत्ता नाही तर कधी? I need to talk to Zai first. But I'm kind of worried about her. Where is she? अरे
एकदम म्हणतेस राग येतो, एकदम म्हणते यू वरीड अबाउट हर. एकटी राहते ती नायक. तिला काही झालं असेल तर? काही नाही होणार तिला. हाऊ कॅन यू बी सो शुअर अबाउट दिस? आय मीन यू आर ओव्हर ऍक्टिंग मॉम. हा पण याआधी ती अशी वियर्ड कधीच वागली नाहीये. शी जस्ट डिसअपियर्ड नायक. ती प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? तिची तब्येत तर. एक मिनिट, होल्ड. यू नीड टू रिलॅक्स मॉम, ओके? दादर मध्ये कुठे राहते ती? आय डोंट नो. नाही, शिवाजी पार्क म्हणाली होती, पण शिवाजी पार्क मध्ये एक्झॅक्टली कुठे? आय हॅव नो आयडिया मॉम. मी जाऊन शोधू का? नको. लुक, शिवाजी पार्क खूप मोठं आहे, ओके? अँड द एरिया अराउंड इट इज इवन बिगर, सो इट्स नॉट इझी टू फाइंड हर. मग आता कसा कॉन्टॅक्ट होईल? काय गरज आहे कॉन्टॅक्ट करायची? शी हॅज स्विच्ड ऑफ हर फोन. दॅट मीन्स शी डजंट वॉन्ट टू टॉक टू यू. आणि त्यातनं त्यांनी बिट्रे केलाय तुला. कशाला काळजी करायची अशा लोकांची? फॉरगेट इट. नाही नायक, आय वॉन्ट टू मीट हर वन्स. एकदा तरी भेटायचंच आहे मला तिला. अँड आय नो वेअर आय विल फाइंड हर. नाही सर, नाही पोहोचलेत अजून. हो, मी देते तुमचा मेसेज. गुड मॉर्निंग मॅडम, कोण हवे आपल्याला? Good morning. I am Iravati Deshpande. I am here to see Miss Zai Joshi. Can you just call her for a few minutes? It's a bit urgent. जाई जोशी नावाचं कोणीच नाही आमच्या ऑफिसमध्ये. What? हो, नाव नक्की माहिती आहे का तुम्हाला? Yes, of course. She works here as a project manager. And I have been having regular meetings with her regarding one project. सॉरी मॅडम, आमच्या ऑफिसमध्ये या नावाची कुठलीही मुलगी नाहीये. What do you mean by that? She works right here in this company. Look at this. I have her visiting card. Please take a look at this. हे तुमच्याच कंपनीचं विजिटिंग कार्ड आहे ना? हे आमच्या कंपनीचं कार्ड नाही आहे. कोणीतरी फसवलंय मॅडम तुम्हाला. सई, अगं काल तू जाई जोशीला हरवलंस ना, म्हणून मी तुझ्यासाठी बक्षीस घेऊन आलोय. बक्षीस? काय आणलंय अप्पा? अगं सांगतो ना. फार महागडं काही नसेल. असं बोलू नका सौभाग्यवती. अहो, आज खर्च केलाय मी. आप्पा पाणी. हो द्या. सुनबाई, तुम्ही पण इथेच थांबा. काय झालं आप्पा? अहो, आमची उत्कंठा अगदी शिगेला पोचले. दाखवा ना काय आणलंय. खरं म्हणजे फक्त सईलाच आणणार होतो, पण म्हटलं सुनबाईंना आणि सौभाग्यवतींनाही घेऊन जायला हवा गजरा. हो, माझा वाटा तर खूप मोठा आहे हिच्या कालच्या यशात. मला बक्षीस मिळायलाच हवं. म्हणजे? अहो, म्हणजे माझेही संस्कार आहेतच ना सईवर. हो, प्रश्नच नाही. बाळग मानसी गजरा. आज पहिल्यांदा यांनी एवढा खर्च केलाय. हे म्हणजे आप्पांना खूप आनंद झालाय ना, म्हणून सगळ्यांसाठी गजरे आणलेत. हो ना? हो. घे सई. अप्पा, खरंच खूप खूप धन्यवाद. खूप छान आहे गजरा. मोगऱ्याच्या वासाने घरात आनंद आहे हे कळतं. आणि उद्या तर मंगल कार्य आहे म्हटल्यानंतर आनंद असणारच. उद्या कसलं मंगल कार्य? अहो, असं काय करताय? सईचा आणि नचिकेतचा साखरपुडा आहे ना उद्या. हो. सई बघत नसेल एवढी वाट मी बघतोय उद्याच्या दिवसाची. काय सई, खुश आहेस ना? हो अप्पा. हाय मॅम, आय एम जाई जोशी. हे तुमच्याच कंपनीचं विजिटिंग कार्ड आहे ना? हे आमच्या कंपनीचं कार्ड नाही आहे. कोणीतरी फसवलंय मॅडम तुम्हाला. Why did you do this, Zai?
का खोटं बोललीस तू? याचा अर्थ तू 7 स्टार कन्स्ट्रक्शन्स मध्ये काम करतच नाहीस. मग कुठे? जाई जोशी हे तुझं खरं नाव आहे की हे सुद्धा? You have betrayed me and you will have to face the consequences. No, I don't need the loan right now. But why don't you understand? I know the interest rates are good, but nahi pahije loan. Just okay. See, I am telling you. Hello. ठेवते. आम्हाला इथे महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी आणि तुझं काय चाललंय? लोकांची काय बोलत बसलास तू? काय बोलायचंय बोला ना. हे बघ नचिकेत, मला अजूनही असंच वाटतंय की जाई जोशीला अचानक गायब करून आपण खूप मोठी चूक केली. पण तर झालं गेली ती. then why are you thinking about it? नचिकेत, अरे माझं मन खातंय रे मला खूप. नको तेवढी हळवी आहेस ग तू सई. हो ना. अरे हे बघा, आपण नचिकेतच्या आईंना फसवलंय. आपण खोटं बोललोय त्यांच्याशी. आणि आधी आपलं ठरलं होतं की नाही त्यांना सगळं खरं सांगायचं. पण अचानक तुम्ही दोघांनी सगळं बदलून टाकलं. अगं अचानक तुझे आप्पा आले ना मध्ये. मग काय करणार होतो आपण? आणि आता काही होऊ शकत नाही असे झालं. मॉमला वाटतं तर ती गेली दिल्लीला. मग कशाला टॉपिक काढायचा तो? पण मी त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार नचिकेत. देवकी, आता तूच समजा. तुमच्या दोघांचंही थोडं थोडं पटतंय. हे दोघांचं काय थोडं थोडं पटतंय? आजी, तुझ्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं आणि आता मला अपराधी वाटतंय ग. आता तूच सांग मी काय करू ते. आधी मला सुचू तर दे, मग सांगते. नचिकेतच्या आईंनी खूप विश्वास ठेवला होता जाईवर. खूप आवडायची त्यांना जाई. आणि मी बघ त्या बदल्यात कशी वागले त्यांच्याशी. विचार करूनच ना राग येतोय मला स्वतःचा. हो अगं, मला कळतंय. पण आता खूप उशीर झालाय. आता फार काही करू शकत नाही आपण. एक्झॅक्टली. कशी बशी का होईना ती जाई गेली एकदाची. आणि आप्पांनी उद्या तुझा आणि नचिकेतचा साखरपुडा ठरवलाय ना, त्यात आता नवीन काही विघ्न आणू नकोस बाई. नाही आजी, पण मला नाही पटत हे सगळं. परत तेच. अगं आधी साखरपुडा तर उरकून घ्या, नंतर सांग हवं तर सगळं त्यांना. नाही देवकी, अगं मॉम रेडी नाही अजून एंगेजमेंट साठी. म्हणजे काय? जाई आणि सईच्या स्पर्धेत सई जिंकल्यावर लग्न लावून देणार होत्या ना त्या. अगं हो, पण अपसेट आहे ती अजून. मी काय म्हणते, आधी साखरपुडा उरकून घ्या, मग पुढचं पुढे बघू. आजी अगं पुढचं पुढे काय बघू? अगं तुझ्या आप्पांना तुमच्या लग्नाची किती घाई झाली बघितलंस ना. आतापर्यंत त्यांनी नचिकेतच्या आईला आपल्या कुलदेवतेचा गंडा बांधला देखील असेल. काय 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 चाललंय हे? केतकर काय करताय हे तुम्ही? कसला दोरा आहे हा? दोरा नाहीये हो, गंडा म्हणतात याला. आधी तुम्ही गंडा बांधून घ्या हो, मग सगळं सांगतो मी तुम्हाला. आता कसं, खरं म्हणजे तुम्हाला जेवायला बोलवलं होतं ना, त्याच वेळेला हे काम करायचं होतं. पण काय करणार, दुर्दैवानं तुम्हाला शक्य झालं नाही त्या दिवशी. आता सांगाल हे सगळं काय? केतकरांची खूप जुनी परंपरा आहे. घरात मुलीचं लग्न ठरलं की होणारा जावई आणि वरमाई यांना कुलदेवीचा गंडा बांधतो आम्ही विवाहापूर्वी. एक मिनिट. कोण वरमाई, कोण मुलगा, कोण जावई, काय बोलताय? वेळ लागलाय का तुम्हाला? नाही वीणबाई, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. जस्ट स्टॉप इट. आय एम नॉट युअर विहीणबाई, ओके? असं कसं? जाई आणि सईच्या स्पर्धेत सई जर जिंकली तर सईचं आणि नचिकेतचं लग्न लावून द्याल असं म्हणाला होतात तुम्ही. इतक्यात विसरला ताई? वय माझं झालंय आणि विस्मरण तुम्हाला व्हायला लागलं. बास झाला तुमचं. हे काय लग्न वगैरे म्हणजे लहान मुलांचा खेळ वाटतो का तुम्हाला? लहान मुलांचा खेळ नाहीच आहे.
म्हणून तर आधी रीतसर साखरपुडा आणि नंतर मग लग्न लावून देऊया आपण त्या दोघांचं. साखरपुड्याला वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायला या वीणबाई. दिस इज नॉट पॉसिबल. मी काय किंवा नचिकेत काय आम्ही कोणीही येणार नाही होत तिथे, कळतंय तुम्हाला? नाही, तुमचं काय ते मला माहित नाही, पण आमचे होणारे जावई मात्र नक्की येतील याची खात्री आहे मला. नाही येणार तो. स्वतःचा पराजय स्वीकारायला सुद्धा खूप मोठं काळीज लागतं विहीणबाई. काही हरकत नाही, हळूहळू पचवाल तुम्ही हे कटू सत्य. He's saying all this just because Zai did not come to the competition. म्हणून उड्या मारतोय ना हा क्रेझी केतकर. सोडणार नाही मी तिला, नाही सोडणार.